सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज ॲक्च्युली रोजच्यासारखी मी घरी एकटीच आहे आणि वहिनी गेली आहे तिच्या घरी काही कामासाठी. बाकी मम्मी आहे, ती पण गेली आहे लग्नाला. आणि मी एकटीच आहे रोजच्यासारखी घरामध्ये. आणि आज ॲक्च्युली मला घरीसुद्धा काहीच काम नाही आहे, कारण सगळं मम्मी बनवून गेली आहे. त्यामुळे आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे. तर खूप बोर होत आहे, काहीच नाही आहे करायला. तरीसुद्धा आज मी दिवसभरातून काय काय करीन ते तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज बघते काय काय करायचं ते. कामं तर खरं तर झाली आहेत सगळी करून, सकाळीच झालेली. आणि आज दुपारी तर काहीच काम नाही आहे. बघू आता संध्याकाळी काय काम आहे का. मला आज खरंच खूप कंटाळा आला आहे, कारण घरी कोणच नाही आहे, मम्मी पण नाही आहे, वहिनी पण नाही आहे. सो बघते आता काहीतरी करते. सो गाईज, मी चेहरा छान धुवून घेतला आता आणि मी आता तोंडाला लावते एलोवेरा जेल, जे की स्किनसाठी खूप छान आहे. सो आता मी ते लावते. मी असं काही ना काय लावत असते चेहऱ्याला. एलोवेरा जेल आणि मुलतानी माती, बेसन सगळं लावत असते. सो आता लावून झाले एलोवेरा जेल. ही आहे माझी स्किन. इथे फक्त एक डाग आहे आणि इथे एक आहे, कारण आताच पिंपल येऊन गेलेत गरमीमुळे. त्यामुळे इथे आणि इथे एक हे आहे, पिंपल आहे आला होता. सो आता ते गेलेत, तर त्यांचे डाग राहिलेत. बाकी पूर्ण क्लिअर आहे. आधी मी काहीतरी 8वीत होती वाटते, 8वीत-7वीत काहीतरी होती मी. तेव्हा माझी स्किन म्हणजे हा पूर्ण गाल असा भरलेला होता, पिंपल्स आणि डाग इथे, परत कपाळावरती पण होते. पण मग मी काही ना काहीतरी उपाय करून 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 मग ते क्लिअर केलं सगळं. आणि आता माझी स्किन बघा. तर मी माझं फेस क्लिअर केला. नाही तो खूपच म्हणजे पिंपल आणि डाग होते, छान नाही वाटायचं. कारण सारखे पिंपल्स यायचे आणि एजनुसार तुम्हाला माहितीच आहे पिंपल्स यायला चालू होतात. सो तसंच झालं होतं आणि मग पिंपल यायला लागले होते. तर आता क्लिअर झालं आहे सगळं. मी असंच काही ना काहीतरी लावते, कारण ते लावल्याशिवाय आपली स्किन राहत पण नाही व्यवस्थित. सो कधी एलोवेरा जेल, कधी साय, कधी आपलं हे बेसनचं पीठ, मुलतानी माती, हे सगळं मी लावत असते. आता हे जेल लावलं आहे, मग थोड्या वेळाने बर्फ हे करीन, चोळीन आणि मग नंतर रात्री त्याला बेसन वगैरे लावीन. सो जे काही दिवसभरातून मी क्लासला येते जाते त्याच्याने जी काय टॅनिंग येते तीसुद्धा निघून जाते आणि फेस असा मस्त क्लिअर होतो. तर झालं आहे. बाकी हे 2 डाग आलेत आता नवीन, ते मला घालवायचे. तिथे आहेत 2 डाग, इथे आणि तिथे. सो ते घालवायचे. इथं पण एक आला आहे आत्ताच, सो ते सुद्धा घालवायचे. बाकी खूप मेहनतीने मी हे क्लिअर केलं आहे, नाही तो खूपच हे झालेलं पिंपल आणि डागने. पण नंतर मी क्लिअर केलं. कॉलेजपर्यंत पूर्ण स्किन क्लिअर होती आणि आता थोडं मध्ये मध्ये हीट वाढल्यामुळे येतात पिंपल्स, पण पहिल्यासारखे नाही आहेत आणि पहिल्यासारखे ते डाग पण नाही राहत. सो ते चांगलं आहे. बाकी हे लावून झालं आहे. सो आता तुम्हाला धुवून मी तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतं मस्त. सो गाईज, हे बघा, मी तोंड धुतलं आहे आणि हे बघा थोडासा चेंज आला आहे फेसमध्ये.
खूप छान वाटतं ॲलोवेरा जेल लावल्यावरती आणि फ्रेशसुद्धा वाटते. हां. तर हे इथं झालं आता करून. बाकी आता मी थोड्या वेळाने बर्फ लावीन आणि मग नंतर हे लावीन, पीठ लावीन. आणि आज थोडं नेल पॉलिश लावायचा सुद्धा विचार आहे, सो ते सुद्धा लावीन. तर तुम्हाला मी दाखवीन. गाईज, मी लावते हाताला नेल पॉलिश आणि हा शेड लावते. सो मी नखं जास्त नाही वाढवत आणि माझी राहत पण नाहीत, कारण की मला खूपच पातळ नखं येतात. त्यामध्ये भांडी वगैरे घासली की ती नखं राहतच नाहीत. सो मी लावतच नाही नेल पॉलिश हाताला जास्त, कारण नखच नाही आहे आणि एवढी छोटी छोटी अशा नखांना कायच नेल पॉलिश लावणार. लावली नेल पॉलिश. तर नेल पॉलिश लावून झाली आहे आणि थोडं बाहेर पण गेलं आहे, तर मी आता रिमूव्ह करीन. बाकी लावून झाली आहे. तर मी दुसरा शेड पण लावला आहे त्याच्यावरती आणि आता हे बाहेर जे गेलं आहे ते आता मी रिमूव्ह करते. बाकी 2 शेडवाली लावले नेल पॉलिश. सो झाले लावून. गाईज, मी हे बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी घातलं आहे बेसन. रोज मी दूध घालते, पण आज मी दही घातलं आहे. दही, आपलं हळद आणि कॉफी हे सगळं घालून मी आता त्याचा फेस पॅक बनवते. त्यामध्ये अजून एक पावडर मी ॲड करणार आहे, मुलतानी मातीसारखीच आहे, सो तीसुद्धा घालणार आहे आणि मग हे सगळं मिक्स करून मी लावणार आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते लावताना. ही बघा, ही जी पावडरवरती दिसते, तर ही पावडर मम्मी घेऊन आलेली. मला त्याचं नाव नाही माहिती, कारण ती काढून ठेवलेली होती. सो ही आता मिक्स करणार आहे आणि थोडंसं मी रोज वॉटर पण मिक्स केलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून मी मला लावणार आहे. सो मी तुम्हाला लावताना दाखवते. तर गाईज, जसं की तुम्हाला मी दाखवलं, तर मी ते जो फेस पॅक बनवला आहे, सो ते तुम्हाला दाखवते. हा बघा. आणि हा लावा, कारण की ह्याच्याने टॅनिंग जेवढी पण उन्हामुळे होते, सो यावेळेस गरमी पण खूप आहे, तर ह्याच्याने जी काय टॅनिंग होती ती निघून जाते. म्हणजे बऱ्यापैकी जर कंटिन्यू लावलं तर नक्कीच टॅनिंग जाते. आणि मी लगेच नाही करत आहे, कारण मी रात्री करणार होते ॲक्च्युली, पण मी म्हटलं की आज काहीच कामं नाही आहेत, थोडी थोडी कामं आहेत, सो हे लावीन आणि मग ती आहेत ती कामं करून टाकेन. तर म्हटलं आताच लावते, कारण रात्री मग नंतर कंटाळा येतो, त्यामुळे आताच लावते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मी लगेच नाही लावत आहे, कारण मला वाटते 2-1 तास झाले आहेत मी ते ॲलोवेरा जेल लावलेलं. त्याच्यानंतर आता हे लावते. 2 तास झाले आहेत पूर्ण. तर आता हे लावते, सो तुम्हाला दाखवते. तर हे असं लावायचं मस्त. एवढी कॉफी वगैरे टाकून पण बघा त्याचं टेक्स्चर चेंज नाही झाले, मस्त असं छान दिसतंय. तर हे असंच पूर्ण फेसला मी आता लावीन आणि त्याच्यानंतर ते काही वेळ सुकवायला ठेवीन
आणि मग तुम्हाला जेव्हा ते पूर्ण सुकेल तेव्हा मी तुम्हाला दाखवीन की ते कसं दिसतं. म्हणजे हे जे दिसतं आहे पिवळं ते नाही दिसणार, ते थोडं माझ्या स्किनशी मॅच होईल असं सुकेल ते मस्त. तर मी तुम्हाला तेव्हा दाखवीन. सो आता मी पूर्ण लावून घेते. तर मी पूर्ण लावलं आहे आणि मी अशी भूत दिसते. बेसिकली जेवढ्या पण पोरी अशा घरामध्ये लावत असतील तर त्या अशाच भूत दिसत असतील जी की मी आता दिसते. पण हे थोड्या वेळाने नॉर्मल होईल आणि बऱ्यापैकी माझ्या स्किनशी मॅच पण होईल. तर हे नक्की लावत जावा, खूप फायदेशीर आहे. आणि हे जे जॉबला वगैरे जातात त्यांच्यासाठी तर खूपच जास्त फायदेशीर आहे. कारण टॅनिंग येते, एवढं ट्रॅव्हल करायचं सगळं करायचं तर टॅनिंग येते. मग ते कोणीही लावू शकतं, मुलगा मुलगी कोणीही लावा, पण लावा. की बाकीच्या ब्युटी प्रोडक्टपेक्षा घरगुती करण्यासाठी हे छान आहे. बाकी तर प्रोडक्ट्ससुद्धा खूप छान भेटतात. पण जे प्रोडक्ट्स नाही घेऊ शकत किंवा ज्यांना लगेच इफेक्ट पाहिजे असेल ना, त्यांनी हे नक्की ट्राय करा. जास्त नाही एक हफ्ता करा. हे कंटिन्यू नाही, एक दिवस आड करूनसुद्धा करू शकता. पण हे नक्की करा कारण हे खूप महत्त्वाचं आहे फेससाठी. सो आता माझ्या घरी कोणतरी आलं आहे तर मी दरवाजा उघडते. बाकी आपण भेटूया सुकल्यावरती. बाय. तर गाईज हे सुकायला लागलं आहे. हे सुकलं होतं पण आता मला घाम आला आणि त्याच्याने ते परत ओलं झालं आहे. बाकी हे सुकलं आहे. सो तुम्ही बघू शकता माझ्या स्किनशी बऱ्यापैकी मॅच व्हायला आलं आहे. तर हे सुकल्यावर असं दिसतं. पण एकदम त्याला भेगा यायला देऊ नका कारण ते चांगलं नसतं भेगा आलेल्या. तर एवढं कन्सिस्टन्सीला आलं की धुवून टाका. बाकी हे असं दिसतं आहे. सो आता मी धुवून टाकेन, जास्त सुकायला देऊ नका. तर आता मी धुते. हे सुकलं होतं परत ओलं झालं कारण मी काम करत होती. सो तुम्ही लगेच धुवून टाका. जास्त नाही, एवढं सुकलं ना बस. भेगा पडायला देऊ नका कारण भेगा पडलेलं चांगलं नसतं. आणि सुकल्यावरती बोलू नका की त्याच्याने अजून मग इथे स्ट्रेच होतं आणि मग तिथे भेगा पडायला लागतात. सो ते सुद्धा करू नका. सुकल्यानंतर धुवून झाल्यावर तुम्ही मग बोला. जर अर्जंट असेल तरच बोला. बाकी सुकल्यावरती म्हणजे सुकताना ते बोलू नका तुम्ही कारण की मग त्याला भेगा पडतात जसं की आता मला पडत आहेत. सो आता मी धुते तर तुम्ही पडायला देऊ नका. असं झालं की लगेच धुवून टाका. सो आता मी धुते आणि मग तुम्हाला दाखवते. गाईज मी फेस धुतला आहे आणि तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान आणि किती फरक दिसतो आहे फेसमध्ये. तर हे बघा पुसलं पण मी. वाढायला पण थोडं लावलेलं. बाकी हे बघा. तर असंच लावायचं. सो आता मी धुतलं आहे आणि फेस बऱ्यापैकी ग्लो करतो आहे आणि फ्रेशसुद्धा वाटते. असं फेससाठी आपण काही केलं ना की तेवढ्यापुरती फेसला खूप फ्रेश वाटतं आणि छानसुद्धा वाटतं. सो हफ्त्यातून एकदा तरी करत जावा. रोज नाही करू शकत कारण की जॉबला जाणारे किंवा बिझी असणाऱ्यांना नाही जमत. तर हफ्त्यातून एकदा करा. हे खरंच खूप छान आहे स्किनसाठी. सो आता मी रात्री झोपायच्या आधी बर्फ लावीन कारण की मलासुद्धा नाही भेटत वेळ. सकाळी कामांमध्ये आणि मग व्लॉग बनवण्यामध्ये दिवस जातो आणि मग नंतर मला टाईम नाही भेटत हे करायला. सो मग मी कधीतरी असं रविवारी वगैरे करते. तर हे असं मस्त दिसतं. तर मी आता रात्री म्हणजे 4-5 तास झाले की मग मी रात्री हे लावीन झोपायच्या आधी बर्फ. तर तुम्ही पण बर्फ लावा, तो पण छान असतो. सो तसं मी लावीन, मग तेव्हा पण तुम्हाला दाखवीन. तर भेटूया आता थोड्या वेळाने. सो गाईज ऑलमोस्ट रात्र झाली आहे आणि आता आम्ही झोपायची तयारी करतो आहे. तर बाकीचे सगळे घरीसुद्धा आले आहेत. ते हॉलमध्ये आहेत आणि बेडरूममध्ये. तर आता झोपू आम्ही. तर त्याच्या आधी मी हा बर्फ लावते. हा असा लावायला पण बरा पडतो.
हा अर्धा होईपर्यंत असं मस्त लावून घ्यायचं. सो आता मी चोळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतं बर्फ चोळून झाल्यावर. तुम्हाला चोळून झाल्यावर दाखवते. तर गाईज हे बघा, चोळून मी ते अर्धा करून टाकला आहे आणि काही फरक दिसतोय. सो असं हफ्त्यातून एकदा दोनदा करायचं. जसे की थंड बर्फाच्या पाण्यामध्ये फेस जे काय हल्ली डुबवतात, सो तसंच आहे हे पण. लावलं काय आणि त्या पाण्यामध्ये फेस घातला काय सेमच आहे. सो अर्धा केला आहे मी पूर्ण. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते हा संपवून कसं दिसतंय फेस. तो बर्फ मी पूर्ण संपवला आणि हे असं दिसतंय. तर तुम्हाला काही फरक दिसतोय का बघा, कारण मला खूप फरक दिसतोय माझ्या फेसमध्ये. कारण बराच टाईम झाला मी काहीच लावलं नव्हतं फेसला आणि आज खूप दिवसांनी लावलं आहे आणि तुम्हाला पण मी आज दाखवलं. तर छान वाटतं आता. फेसमध्ये खूपच फरक दिसतो आहे, खूप छान वाटतं आहे. तर मी तुम्हाला 5 मिनिटांनी भेटते. गाईज आता आम्ही झोपतो आहे आणि जसं की आज मी तुम्हाला दाखवलं की मी आज काय काय केलं. खरं तर सकाळी खूप बोर झालं होतं, कारण की कोणच नव्हतं घरात, कामंही नव्हती. मग कामं नव्हती तर आज विचार केला की आज स्वतःची स्किन केअर करावी, कारण की भरपूर दिवस झाले काहीच केलं नव्हतं आणि फेस एकदम असा टॅन झाला होता. तर विचार केला की आज काहीतरी वेगळं करावं. सो मी जे केलं ते तुम्हालासुद्धा शेअर केलं आणि तुम्हीसुद्धा करा, कारण ते खूप फायदेशीर आहे आणि टॅन जातो त्याच्याने. सो तुम्हीसुद्धा करा, खूप मस्त आहे. आणि असं हफ्त्यातून एकदा तरी करा, कारण की मला माहिती आहे का काही जॉबला जाणारे असतात, सो त्यांना नाही भेटत करायला. पण हफ्त्यातून एकदा तरी नक्की करा, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी, कारण स्किनसाठी खूप चांगलं आहे. सो नक्की करा. आणि आज मी तुम्हाला दाखवलं की मी काय काय केलं. सो आता माझ्या फेसमध्ये थोडासा चेंज आला आहे आणि अजून थोडासा ग्लो करतो आहे. आणि आता मी 2-3 दिवस कंटिन्यू करेन, कारण की एकदाच केअर करून काही होत नाही. हे आतापुरती दिसेल, उद्यापर्यंत परत नॉर्मल होईल. सो परत करायला लागेल. उद्या परत थोडं लावायला लागेल मला. तर असं 2-3 दिवस करेन, तर जो काही टॅन आहे तो निघून जाईल. तर पूर्ण तर नाही, पण निदान कमी तरी होईल. तर मी असं करीन 2-3 दिवस अजून. तुम्ही पण करा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच मला सपोर्ट करा. बाकी आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या अजून काहीतरी वेगळं करायचं मी ट्राय करीन, कारण की आज थोडंसं तुम्हाला वेगळं दाखवायचं मी ट्राय केलं. कारण रोजचीच कामं असतात आणि आज कामं नव्हती, अगदीच नव्हती असं पण नाही आहे, होती, पण ती बेसिक छोटी मोठी कामं होती. सो ते काय तुम्हाला मी दाखवणार. ती तर सगळीच रोजची कामं असतात आणि ती मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलीसुद्धा आहेत. सो आज म्हटलं की काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवावं. तर आज तुम्हाला मी हे दाखवलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि उद्या मी काहीतरी अजून नवीन करायचं ट्राय करेन, तर तुम्ही ते सुद्धा बघा. बाकी आजच्यासाठी एवढंच. गुड नाईट. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉगसकट. बाय.